वा वा वा. तर मंडळी, कालच्या भागात पोरबदरची सगळी टीम आपल्याला भेटायला आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आजही आपण खूप धमाल, खूप मजा करणार आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मनवा, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे की तुम्ही याआधी शॉर्ट फिल्म्स डिरेक्ट केलेल्या होत्या आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी तुम्ही अमेरिकेत वगैरे गेला होतात मी ऐकलं. मग हॉलिवूडमध्ये जायचा विचार नाही आला कधी? कोणाला नाही आवडणार हॉलिवूडमध्ये जायला, पण मला असं वाटतं की जसं तू म्हणालास की आधी शॉर्ट फिल्म्स केलं, तसं हळूहळू आपण मोठं होऊया असं मला वाटतं. मराठी इंडस्ट्री ही घरची इंडस्ट्री आहे, इट्स होम. त्यामुळे इथे चाचपडत प्रयत्न करत सगळ्यांचा सपोर्ट घेत मित्रमंडळी असताना पहिली फिल्म करून मग हळूहळू करूया ना तुला घेऊन हॉलिवूडमध्ये. मला घेऊन हॉलिवूडमध्ये फिल्म. अवघड इंग्लिश शिकायला पाहिजे, त्यासाठी मला पहिल्यांदा खूप सारं. तर प्रत्येकाचा एक आदर्श असतो आणि आदर्श असल्यामुळे आपण त्या क्षेत्राकडे वळतो. तर दिग्दर्शन क्षेत्रातला तुमचा आदर्श कोण? फरहान अख्तर. हो. की हाय हाय म्हणजे कशा म्हणजे ह्याच्यानी सगळ्याच बाबतीत, म्हणजे सिंगर, डान्सर, ऍक्टर, प्रोड्युसर, ओ माय गॉड, डिरेक्टर. आता फरहान अख्तर तुमच्या समोर बसलेले आहेत आणि ते तुमच्या पिक्चर बद्दल विचारतात. मैं फरहान अख्तर, भाग मिल्खा भाग से दौड़ूंगा भी वैसे ही. वा निल्या वा. असा आवाज असतानाही आवडतात लोक, मला विशेष वाटतं. पण असू दे. अनेक हिरोंच्या सोबत तू हिरोईन म्हणून काम केलेलं आहेस. सगळ्यात आवडता हिरो कोण? निलेश साबळे. पण मग तू आवडत्या गटावर काम करत नाहीस कधी? तोच माझ्याबरोबर काम करत नाही. नाही म्हणतो तू? हो. का? ती असेल तर मी नको असं. त्याची आवडती हिरोईन कोण विचार? कोण रे तुझी आवडती हिरोईन? निल्या माझं नाव घेतलं तर इतकं मारीन ना. माझी आवडती ऍक्ट्रेस आहे, सॉरी सई, मी खरं बोलतो, काय करतो, मंच आहे, सई तामणकर. पुढच्या एपिसोडला कोणतरी वेगळी असेल. श्रेयस तळपदे यांच्यासोबत तुम्ही बऱ्याच वेळ काम केलेलं आहे. तो एक्सपिरियन्स कसा होता आणि श्रेयस अभिनेता म्हणून कसा आहे? श्रेयस बरोबर मी एकच फिल्म केली खरं तर, आणि तो श्रेयस प्रोड्युसर पण होता. आणि म्हणजे जेव्हा मला कळलं की श्रेयस बरोबर काम करायचंय तेव्हा आय वॉज ब्लोन अवे, कारण मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्याची खूप मोठी फॅन होते, अजूनही आहे. आणि मला एक किस्सा आठवतो. आमचं गाण्याचं शूट होतं, शानाना सनाई चौघडे मधलं गाणं आहे. आणि त्याच्यामध्ये एका शॉटमध्ये मी अशी झोपली आणि माझ्या पायावरून श्रेयसला एक स्टेप करत वरती तर मी अख्ख्या पायाला परफ्यूम स्प्रे केला होता. मग ठीक आहे. आणि श्रेयस ती स्टेप केल्यानंतर श्रेयस म्हणाला, तू काय केलंयस? मी खूप कॉन्शियस होऊन खूप सारा परफ्यूम मारला होता आणि त्याला त्याचा खूप त्रास झाला. सो माझ्यासाठी खूप मेमोरेबल सिनेमा आहे सनाई चौघडे, कारण मी खूप मोठी फॅन असलेला श्रेयस तळपदे त्याच्यामध्ये होता. फक्त फॅन होतात का क्रश होतं तुमचं? क्रश होता. माझी आवडती हिरोईन आहे मनमनाईक. साबळे एकदा तरी कोऑपरेट कर, एकदा तरी. माझ्या आवडत्या दोन्ही हिरोईन आहेत. चला दोन. हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही रोमॅन्टिक हिरो आहात, ऍक्शन हिरो आहात, अनेक हिरोईनच्या बरोबर तुम्ही काम केलं. सगळ्यात आवडती हिरोईन कुठली? मधुबाला. क्या बात. पण तुम्ही ज्यांच्या बरोबर काम केलं त्यापैकी एक समजा निवडायची झाली. मी स्वप्नात बऱ्याच वेळा मधुबाला बरोबर काम. हे बघ, कोणाला वाईट वाटतं का म्हणे, हे बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांच्यावर काम करायचं मला आयुष्य. मला पण द्या ना चान्स, त्यांच्याबरोबर काम करायचं कधीतरी. असं वागलं असतं मिळणार आहे का तुला चान्स? एकदा हिच्याबद्दल बोलतो, एकदा हिच्याबद्दल बोलतो. कळलं? ते शिकणार आहे आता बाबांकडून. अंकुश बाबांनी काय सांगितलेलं आहे ते काय आहे ते मनात ठेवायचं. याचं याला त्याचं त्याला अजिबात सांगायचं नाही. जे काय असेल आपलं आपलं ऐकून घ्यायचं आणि गप्प बसायचं. येस. मनवा, तू डिरेक्टर झालेली आहेस. अंकुश सर तुम्ही डिरेक्टर आहात. तुमच्या ग्रुपमधले पुष्कर सर डिरेक्टर आहेत. मग आता सई तूच राहिलेली आहेस, तू कधी डिरेक्टर होणार? मी नाही डिरेक्टर होऊ शकत, माझ्याकडे ती विजन नाही असं मला वाटतं. अरे दुपारी 2 नंतर शिफ्ट लावावं लागेल ह्याच्या. आणि नाही, मला चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळतात तर मी ऍक्टिंगच करेन. डिरेक्टर व्हायचा माझा काही अजिबात विचार नाही. मी डिरेक्टर आहे, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? तुझ्यामध्ये आहे क्वालिटी निल्या. तर चांगलं काय ना माझं प्रमोशन. आम्ही नाही काय करत तुमचं चांगलं नाही, प्रमोशन. मी चांगलंच बोलतेय तुझ्याबद्दल चोंबड्या.
चांगलंच बोलते. तुझ्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत. तू सुंदर लिहितोस, तू सुंदर नकला करतोस, तू सुंदर ऍक्टिंग करतोस, पण तू थोडा इन्सिक्युअर आहेस. तुला मी आले की कसं तरी पोटात दुखतं आणि चोंबड्यासारखा नाही वाटतं. हे मनापासून नसतं, हे फक्त गंमत असते. पण थँक्यू सो मच सई तामणकर यांनी काहीही लिहून न देता हे माझ्याबद्दल चांगलं बोललेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. चोंबडा. मनवा, मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं. एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन आणि याच्यामध्ये एवढे सारे स्टार्स आहेत, या सगळ्यांना एकत्र घेऊन ही तुम्ही फिल्म बनवलीत. यामध्ये या मुलांच्या बरोबर घडलेला एखादा असा मला किस्सा ऐकायचा आहे जो खरं तर सगळ्यांना आवडेल ऐकायला आणि तो धमाल असेल. आमचं पहिलं शेड्यूल लोणावळ्याला झालं आणि आउटडोर शूटिंग होतं आणि प्रचंड हेक्टिक होतं. आम्ही मे महिन्यात शूट करत होतो. तिकडे पाणी नव्हतं, मोठा क्रू होता, ॲक्शन सिक्वेन्स होता आणि पॅकअपच्या आधीचा शेवटचा शॉट होता जो आम्हाला रिशूट करायचा होता. सगळ्यांचे चेहरे तू बघितलं तर सगळे असे असे करतात. मी खूप चिडले आणि मी आरडा केला सेटवरती. म्हणजे मी काहीशा प्रमाणात शिवीगाळ वगैरे करू, याला काय अर्थ आहे, तुम्हाला येत नाही असं मी आम्ही म्हटलं की तुम्हाला नाही करायचं ना काम, घरी जा, आपण दुसरे ऍक्टर जाणू. आई ग, आणि मी निघून गेले. काय असं इतका काय त्रास दिला होता? अरे काही नाही, पिक्चर संपला होता त्यामुळे तिला तसं शेवटच्या दिवशी बोलली. सगळं असं काढायचं होतं ना बाहेर चिडचिड. तर मी ओरडले आणि निघून गेले. आणि सगळी पोरं खूप घाबरली होती. त्यांना काय झालं, आता काय करायचं, मनवातही खूप चिडली, टेन्शन, शांतता सेटवर. बरं ते लोक चिडले असते तर दे कुड हॅव किल्ड मी सिंगल हँडेडली, एवढी लोक. तर मी निघून गेले आणि मग नंतर सत्य खूप घाबरला आणि तो माझ्या एका असिस्टंटकडे गेला, मुग्धाकडे, आणि तो म्हणाला, मुग्धाताई म्हणजे आता मी फिल्ममध्ये नाही आहे, काढून टाकलं. आणि इट वॉज सो क्यूट की इतका इनोसन्स होता त्याचा. तर मुग्धा म्हणाल, नाही नाही असं नाही आहे, आपली फिल्म शूट करून झाली आहे. सो आय थिंक दॅट वॉज द स्वीटेस्ट मेमरी पाचही जणांची. आणि आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला गेल्यानंतर 4 दिवसात मला धर्मच्या वडिलांचा, मनोज काकाचा आणि सत्याच्या वडिलांचा, महेश दादाचा फोन आला की काय तू माझ्यासारखी वागतेस म्हणे सेटवर. अरे बापरे. बर, पण महेश मांजरेकरांच्या मुलावर तू ओरडत होती हेच माझ्यासाठी फार मोठं आहे ग. वा वा. बऱ्याच वेळेला आपण शूटिंग वेगवेगळ्या गावांमध्ये करत असतो आणि त्या ठिकाणी काही इव्हेंट मॅनेजर असतात किंवा कोऑर्डिनेटर असतात शूटिंगचे. तसेच एक कोऑर्डिनेटर सकाळपासून माझ्याकडे गिरट्या घालतात. त्यांना आले. एक्सक्यूज मी मिस्टर, व्हॉट अबाउट मी, व्हॉट अबाउट मी. होय, थांब की जरा, What about ह्याच्याशी बोलतोय, थांब की जरा. क्विक क्विक, हॅलो, हरी अप. हा कसा पाहिजे, किती हाय की, सावळा आहे की, होय होय, दातपुडा आहेत की, हा पाटी दोघी, होय पाटी दोघी, पाटी दो, होय. या आईला आता प्लीज ह्यो मिस्टर, हरी अप. करतोय का, ह्यो कुठनं आणायचा आता कास्टिंग साठी. आईला इथं गावला मस्त आहे, ह्योला नेतो कास्टिंगला त्याच्या माईला. घे घे घे. हॅलो, हा गावला आहे, होय होय होय, संदीप पाठक सारखं दात आहेत पुढं, होय होय. नाही, हा रिॲक्शन पण दिगंबर नाईकवानी तोंड वर करून करतोय. होय, माझ्या वाणीच दिसतोय लवचिक. होय होय होय. हा वरनं काळा आहे आणि खालनं पांढरा आहे, होय. हा म्हणा त्याला भाऊ म्हणा, काय बी म्हणा, मला काय करायचंय. होय होय. एक्सक्यूज मी मिस्टर, हा नंतर करतो, नंतर करतो. हरी अप. इथंच असतंय ते, 8 सीझन इथंच पडून होतो. कुठे गेला काय माहिती. हे काय इकडे जाय की, उभा आहे की इकडे. काय ओळखलं काय, ओळखलं काय, बबरुवान रुद्रकंठावर आर्टिस्ट कोऑर्डिनेटर. आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे की, आपण भेटलो होतो वाहीला. कुठे? वाही. मी सॉरी पण मी तुम्हाला नाही भेटलो. आवाज काय करता, आपण सिनेमा गेला होता. कुठला? हात घातला. केलं नव्हतं काय, थांब ओळखतात ते, काय मोठी माणसं असतात असं पहिलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसलं वाहन? बबरुवान. बबरुवानसाठी. नाही, त्या सिनेमाचं काय झालं, हा तो केला होता की आपण सिनेमा त्यो. एक मिनिट आहे, कन्फ्युजन आहे. त्याच्या नावाचा सिनेमा मला ऑफर झाला होता पण तो मी नाही केला. काय सांगताय, जा शीन केलेलं मी बघितल्यानंतर घेऊन गेला तिला. हो, प्रोड्युसरची पोरगी होती ती रुसनी.
रुसनीला घेऊन गेला की तुम्ही कुठं जेवायला ते नीट सांगा ना मग कसं असं काय काय करतायचा तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मी काय वाईट बोलणार आहे हा, आणि बरोबर. त्या माझं काय झालं कुठल्या ते डॉक्टर आहे नव्हतं का तुम्ही हो, हो. डॉक्टर आहे म्हणून घेतलं होतं बघा तुम्हाला माझा पती होमिओपॅथी म्हणून ते काय झालं माझा पती होमिओपॅथी मध्ये घेतलं आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठले डॉक्टर ते म्हटले आयुर्वेदिक आहे म्हटलं मग मला लय भारी रोल होता लय भारी हा. अशी चादर टाकून विकायचं बघ भगंदर बावाशीर पाळीच्या गोळ्या विकायचा रोल होता याचा लय भारी लय भारी हा हा ही हाय हाय. कियारा हा अच्छा नाही कळलं नाही ना नाहीच कोयरी हे इट्स कियारा हा ते कळलं नव्ह का हं. नाव आहे का भुसनाळ आहे काय कळतच नाही असली कसली नावं ठेवतात मला काही कळत नाही काय नवीन आर्टिस्ट आहे हा मुंबईत स्ट्रगल करायला आली हा. ओके. म्हणलं भेट घालून देतो काम दे नाईस टू मीट यू सर ह्याच्याकडे काय काम मागायचं कोण आलंय? ओळखलंच काय Oh my हा, मग. God! हा. Look at them! Hi! Hi! Sai ma'am! Hi! सई मॅम काय मी देतो ना सई कशाला पाहिजे लगेच तुला आधी ओळख बिळख उद्या 4 कामं कर मग सई माग हा? मग प्रेमाने मिळेल सई अनोळखी माणसाला अशी मिळत नसती सई माणसाबरोबर काम केलं की असं वाटतं आपलं माणूस आहे बाबा आपल्या युनिट मधला आहे मग मिळते सई Please ignore him, ma'am. Can I have a selfie? Sure. Yeah. Okay. लई सेल्फीच्या बाई आमच्या होय तिकडे बाजूला मॅडम ओळखलं काय आपण होतो कोल्हापुरात सिनेमा गेला होता होय मॅडम, काय कमाल करतायचा तुमचा शीन होता आणि तुम्हाला चालायचं होतं आणि तुमची अँटोफिल हरवली होती काय आज काय करतायचा अहो, तुमचं शीन होतं असं चालायचं आणि तुम्हाला चालतंय अँटोफिल हलवलेलं होतं गावली नव्हती आपण दिली आमच्या हाय भाव हिल, हाय हिल. हा हाय हिल हा ते आमच्या भावाचं चप्पलचं दुकान होतं चप्पल कोल्हापुरी चप्पलचं दुकान होतं Okay. तिकडे घेऊन दिली होती की नाही तिथनं जो तुम्ही मार्ग पकडला बघा दना 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 तुमचं करिअर वर गेलं लय भारी वाटतं बघा मॅडम आपण काय अधून मधून ओळख ठेवत जाऊ बबरवंत घंटावा अरे किती वेळा फोन केलं तुम्हाला 3 दिवस आपलं फोन चाललं तुम्ही फोनच उचलला नाही हा नंतर मेसेज पाठवला मी तुम्हाला हुज दिस म्हणून त्यावर तुमचा रिप्लाय आला युअर बॅलन्स इज लो म्हणून मला काय कळायला मार्ग नाही हो, म्हणजे आमचं आडग्यावणी झालंय सगळं काय करायचं बरं साहेब तुम्हाला सांगतो तुमचा पिक्चर लय भारी होता तो मी 2-3 वेळा बघितला पण ते बघण्याच्या आधी लय गोळ झाला एक सिनेमा गेला होता तुम्ही नो एंट्री पुढे धोका आहे नावात गोंधळ झाला सिनेमाचा काय झालं आता माझाच अनुभव सांगतो मी बायकीवरनं चाललो होतो असं चाललो होतो लेफ्ट घेतला आणि पुढे बोर्ड बघितला नो एंट्री धोका आहे मी गप राईट घेतला गेलोच नाही लई लोकांचं असं झालं बघा नंतर कळलं सिनेमा आहे मग जाऊन बघितलं पण तुमचं काम चांगलं झालं बरं का आणि ओळख ठेवा बरं का असं इसरून जाऊ नका हा Sir, I'm a huge fan. हा Sir, लाव मग वर लाव तिकडे कुठे please ignore him. Sir, he's a खूप मोठी fan. ए कराओके थांब जरा काय चाललंय I can't believe मला विश्वास बसत नाहीये. काय नाव म्हणायचे आजकालची नाही, मॅडम, तुम्ही आमच्या पाठीमागे आता स्ट्रगल करायचं तुम्हाला सांगतो यांचं ह्या पुरींचं स्ट्रगल होंडा सिटी मधनं सुरू होते एसी मधनं मुंबईतल्या ऍक्ट्रेसचं तसं नाही होत त्यांचं टीसी पासून स्ट्रगल सुरू होते आधी टीसीला पटवायचं मग शेटवर जायचं मग कामं करायची हा काय विचारायचं विचार हा Sir, मला बिलीव्ह होत नाही मी तुम्हाला भेटले पिंच मी सर पिंच काय आजकालच्या सवयी आहेत एखादी म्हणती फोटो सर प्लीज येस अहो काय मॅडम पिंच केलं का सालपाट काढलं तिचा Sai ma'am, will you please teach me the famous Bhala dance? You too. Bhala? Yes. You know the famous song in Bhala? Thank you. ए झालं काय किराया झालं काय तुझं? It's Kiara. Kiara. काय नाव ठेवलं झालं का हा म्हणवा मॅडम नमस्कार
आपली पहिल्यांदाच ओळख झाली. नमस्कार. आता सिनेमा येणार तुमचा बघणारच आहे आम्ही, तो काही सोडणार नाही. पण काय कास्टिंग बिस्टिंगची गरज लागली तर सांगा. आमच्याकडे बी अशी बारकी बारकी पोरं आहेत. अल्युमिनियम अशी लई बारकी बारकी पोरं आहेत. पण तुम्हाला सांगतो एकाचा पण चेहरा माझ्यावर गेला नाही, सगळी त्यांच्या आईवर गेली. सांगतो हा. म्हणजे पोरं लागली तर मला सांगा. ए चल गे, काय नाव तुझं? खटारा. काय नाव? कियारा तर कियारा. काय नशिबी आले, अशी माणसं आल्यावर कसं कास्टिंग करणार? हॅलो, हा काय मॅडम 28 तारीख आहे काय तुमची? हा हाय म्हणतात ते देणार. होय तारीख देतात उडत गेलं तुम्ही कास्टिंग. कारण तुम्हाला थोडीशी सिटिंग अरेंजमेंट चेंज झालेली दिसली. इकडची मुलं थोडी तिकडे जाऊन बसलेली आहेत, म्हणजे इकडे काहीतरी होणार आहे. पण मुलं जरी तिकडे जाऊन बसलेली असतील तरी यातल्या दोघांना एक सरप्राईज आहे. खास करून सत्य, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे इथे. साधारण पप्पाने आज सांगितलं काय होतं? कुठे जातो सकाळी म्हणले होते? पुणे. पुणे? हो. मग तुम्ही म्हणाला नाहीत की या आमच्याकडे माझ्याबरोबर शूटिंगला चला वगैरे असं? आज मी सांगितलं होतं पप्पाला, मी सांगेल की मी येणार की नाही. ओके ठीक आहे. पण तुमच्या पप्पांचे एक मित्र आमच्याकडे आलेले आहेत. पप्पांचा एक निरोप घेऊन आपण त्यांना या मंचावरती बोलूयात. जोरदार टाळ्या पप्पांच्या मित्रांसाठी. सर मनापासून स्वागत तुमचं. आणि खरं तर सत्य, आत्ता मला तुला विचारायचं कसं वाटतंय? खूप खुश आहे मी. ओ माय गॉड. अनेक हिरोंना तुम्ही लॉन्च केलेलं आहे, त्यांचं प्रमोशन केलेलं आहे, पण आज स्वतःच्या हिरोला लॉन्च करताना कसं वाटतंय? नाही, मी नाहीच लॉन्च केलं त्याचं. म्हणजे मला बरं का वाटतंय की मी कधीतरी त्याला लॉन्च करणार होतो, पण त्याच्या आधी त्यांनी काही नाही. मी म्हणजे मला वाटतं मनवाईज विटनेस मी कोणाला कधी सांगितलं नाही ह्याला पिक्चरमध्ये घ्या, पण ही गॉट इट ऑन इज ओन मेरिट. आणि मला वाटतं ते त्याचा आनंद त्याला जास्त असेल. आय कॅन डू फिल्म्स फॉर हिम लेटर ऑन, पण उद्या कोणी त्याला म्हणणार नाही की हे बापने हिरो बनाया. वाह 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 वाह, क्या बात है. महेश सर तुमचं मनापासून स्वागत. आणि मी तुम्हाला आमच्या सोबत बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या महेश सरांसाठी. आणखीन एक मुलगी बसली बरं का इकडे, तिच्यासाठी थोडं सरप्राईज आहे. आता कसं सरप्राईज आहे म्हणा, तिनं बघितलंय काय झालेलं आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सोनिया परचुरे यांचं. काय सांगितलं होतं तुला तुमच्या मम्मीने? काय नाही, म्हणलेली शूटिंगला जायचंय. मी तिला म्हणलं की ये. तू आई म्हणतेस की मम्मी म्हणतेस ग? आई. मी मम्मी म्हणतो, त्यामुळे सतत मम्मी 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 येत आहे. त्यामुळे मला तेच कळत नव्हतं की हिनी मम्मीला काय सांगितलं. मला मम्मीची आठवण येते ना, कारण आजचा एपिसोड इतका छान आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आपली आपली जी चिल्ली पिल्ली आहे त्याची जवळ घेऊन बघावासा वाटेल एपिसोड. इतका छान एपिसोड चाललेला आहे. तुमची कन्या या सिनेमाच्या निमित्तानं पाऊल ठेवते इंडस्ट्रीत, कसं वाटतं? तिने करावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्हणजे तिची काय इच्छा आहे मला माहिती नाही, पण ती नृत्य पण चांगलं करते आणि अभिनय करू शकते असं वाटत होतं मला पहिल्यापासून, पण तिने कधी केलं नव्हतं. पण मनवानी तिला ती संधी दिली. जोरदार टाळ्या मॅम साठी झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. आता कशी महफिल भरल्यासारखी वाटते. मला महेश सरांपासून सुरुवात करायची. सर, आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांनी बघितलेलं आहे. एक मी मागच्याही एका भागामध्ये म्हटलं होतं की एक आदरयुक्त भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये, तर तशीच सत्यला सुद्धा आहे तुमच्याबद्दल. कसं आहे रिलेशन तुमच्या दोघांचं? नाही, आय डोंट थिंक सो. वी आर मोर आम्ही मित्र आहोत जास्त. मी एकतर खूप स्ट्रिक्ट नाही आहे. मला एकतर मुलांना 90% मिळावं असं वाटत नाही. कधीच नाही. मी मला वाटतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने पास व्हावं, त्यामुळे तसं काय नसतं. आय डिस्कस एव्हरीथिंग विथ देम. त्यामुळे पण आहे, तो ऐकतो कधी कधी. ही इज अ गुड किड. क्या बात. म्हणजे एक आदर्श बाप मुलाचं नातं आम्हाला बघायला मिळतंय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे तर या नात्यासाठी. छान मुद्दा तुम्ही सांगितलात की 90%ची अपेक्षा मला नाही. आणि याच विषयी तुमचा एक सिनेमा पण होता, शिक्षणाच्या आईचा गो. तर त्याच्यासाठीच काढला, तो चिडूनच काढलेला सिनेमा. तुम्ही म्हणता की सत्य घाबरत नाही किंवा बाकी कुणी घाबरत नाही, पण तुम्ही कुणाला तरी घाबरता. मी घाबरतो, आमची पोरगी आहे अश्विनी. घाबरतो म्हणजे ती मवालीच आहे. म्हणजे ती चुकून मुलगी
जन्माला आली, पण ती आहे, ती टेरर आहे ती मला. आणि शी किस मी इन चेक. साधारण तुमच्यावर गेले नाही म्हणजे मी आता ऑलवेज म्हणतो ना आपण की मला कोणतरी ऑलवेज सांगतं की तू गाडी चालवतो असा, कधीतरी तिच्याबरोबर बसा गाडीत. ओ काय सांगता, तुमच्यापेक्षा वेगात आहे. नाही ती बट शी ड्राईव्ह वेल. मी बहुतेक सगळ्या माझ्या आयुष्यातल्या बायकांना त्यांना घाबरतो. मग घरात एक दिग्दर्शक एवढे मोठे असतात, तू बोलला नाहीस त्यांना पप्पांना की मला एका सिनेमात काम करायचंय? नाही, माझ्या स्वतःच्या पायाने चालायचं होतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे. शूटिंगच्या वेळेला या डिरेक्टरांना विचारूयात की सत्याचा मोबाईल तुम्ही जप्त करायचा, कारण होतं ते? ही सगळीच मुलं ऍक्च्युली मोबाईलने ऑब्सेस्ड आहेत. सत्य विशेष. अच्छा. सत्याचा फोन सतत त्याच्या खिशात असतो. शॉट संपला की तो बाहेर काढून बघतो. अच्छा. आणि फोनवरती जे इमोशन घडतं हा. त्या इमोशन तो दिवसभर कॅरी करतो. अरे बापरे. म्हणजे फोनवर त्याची जर मारामारी झाली तर मग तो दिवसभर चिडलेला असतो. फोनवर त्याच्याशी कोणी प्रेमाने बोललं तर मग दिवसभर तो प्रेमाने बोलतो. रोमॅन्टिक असतो. त्यामुळे त्याचा इमोशन फोनवर ठरतो. त्यामुळे आम्ही हैराण होतो की आता काय करायचं. मग इम्पॉर्टंट सीन असला किंवा मेजर सिक्वेन्स असला की फोन जप्त करायचा आणि पॅकअप झाल्याशिवाय आम्ही देणार नाही असं सांगून तो खिशात ठेवून द्यायचा. असं कुणाचे मेसेज यायचे? फ्रेंडचा. फ्रेंड फोन ऍडिक्ट आहे. मी त्याला रोज सांगतो, म्हटलं तू तो इथे शिवून घे म्हटलं फोन. तर सोनिया ताई, तुम्ही सुद्धा आलेले आहात. कसं आहे या आई आणि मुलीचं नातं? मी पण असंच म्हणेन की मैत्रिणीच आहे 100%. कारण मला आठवते ती जेव्हा 14 वर्षाची झाली तेव्हाच मी तिला गाडीत आम्ही एकदा ड्राईव्ह करत असताना मी तिला सांगितलं की सखील आपण मैत्रिणी आहोत आणि हे तू लक्षात ठेव. कोण ड्राईव्ह करत होता, तुम्ही की? ऑब्व्हियसली मी. म्हणजे ते पण महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी तिला म्हटलं की आपण मैत्रिणी होतो आणि तू हे लक्षात ठेव की कधीही तुला काहीही प्रॉब्लेम आला, काही कोणाची मारामारी जरी करायची असेल तरी मी आहे तुझ्या बरोबर. हे लक्षात ठेव. हे सॉलिड आहे की नाही? अशीच वेळ जास्ती होते. अशीच वेळ जास्ती असते. म्हणजे बरेच वेळेला असं होतं की आई जाऊ दे, आई जाऊ दे, आई जाऊ दे, अशी वेळ खूप वेळ आहे. काय सांगताय? पण मी तिला तेच सांगितलं की तुला कधीही काही वाटलं की हे मी कसं शेअर करू किंवा मी हे नाही सांगू शकत, तर तुला हे माहिती असलं पाहिजे की सगळ्यात पहिले सांगणारी व्यक्ती आपण जिला सांगितलं पाहिजे ती मी आहे तुझ्या आयुष्यात. हे तुला ऑलवेज लक्षात ठेव. तुम्ही दोघी खूप छान नाचता. तुम्ही तुमच्या तालावरती तर सगळ्या हिरो हिरोईनना नाचवलेलं आहे, पण तुमच्यापेक्षा खूप सुंदर नाचणारी एक नर्तिका आमच्या घरात आहे. आले आले. आई किती जण आले, सगळे रिकाम टेकडे. एक सोडून रिकाम टेकडे. हसते बघ कशी. अरे छोटा भीम. काय सगळेच आहे. जगू बंदर, राजू, चुटकी, ढोलू मोलू सगळे आले. काय कार्टून चॅनल काढलेस की काय? माय गॉड. तिकडे माझी जागा इकडे. अंकी या मेलीला काय होतं? तिला सांगा गप्पा बसेल नाही चिमटी काढीन मी तुला. अंकी तू लक्ष नको देऊ तिच्याकडे. खूप दिवसाने भेटलंयस मला. तुला आठवतं आपण परेलला पेरू मैदानात बसायचो आणि हा माझ्यासाठी चिकू आणायचा. हा चिकू स्वस्त होते ना, कंजूस होता मला तेव्हा. आता नाही,
आता खूप प्रेम करतो माझ्यावर. कधी कधी मॅगी पण आणायचा माझ्यासाठी. हो खरंच, तो खोटं वाटतंय, विचार ना. हो मॅगी आणायचं की नाही? खरंय. मग 2 मिनिटात हाच खायचा. ते म्युझिक काय लावलं अरे ए? तुला आठवतं आपण एकत्र गावी होतो, वड्याच्या झाडाखाली बसायचो. तू शांत बसाल, लय मारीन आता मी तुला. एक तर अशा कलरची मुलगी पहिल्यांदा माझ्या बाजूला एवढं लांबरा कलर लागेल. कॅफे मध्ये आलं तर फील आहे ना तो. आपण वड्याच्या झाडाखाली बसायचो आणि तू हळूच यायचंस आणि मी तुझ्यासाठी तुमचं हा झालं का तू तुमचं? नंतर भेट कोपच्यात. तुझ्यासाठी ना मी एक सरप्राईज आणले. काय? कांदा भजी अजिबात खायची नाही यापुढे, कळलं? सगळं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे आज. बाई ग, किती वर्षानंतर भेटलाय. हे पकड रे जरा, काय काम नाही तर. हे घे, तुझ्यासाठी कांदे पोहे आणलेत. तुला खूप आवडतात ना? हो. खाणार माझ्या हातून? टू मच. अरे थँक्यू. भरलं ना पोट? हो. हा असंच करायचा. मी कांदे पोहे आणायचे, मीच खायचे आणि नंतर हा म्हणायचा किती तिखट झालेत कांदे पोहे. कसं कळायचं बाई त्याला 5 मिनिटानंतर काही ओ माय गॉड मनमाज. हाय हाय. वाव, एकदम टिपटॉप आहेस हा. थँक्यू. माझ्यासारखीच अशी त्रास जा. मी पण सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित सगळं शेविंग विविंग करून आपल्यासारख्यांना त्रास नको ना. तू सगळं काय बाबा ते रोज असं लागतं मग ते. अरे काय संबंध? हसू नका तुम्ही प्लीज. अरे छोटा महेश, तू मार खाणार आहे त्यांच्याकडून ना? समोर समोर मार खाशील आता. नाही मी तिकीट काढलंय कोल्हापूरचं. खरंच काढलं. काय आणि हे काय गवत उगवलेस? मला खूप आवडतात गवत. गवती चहा मी रोज पिते. बॅग भरली असेल बायकोने. काय ना, आमच्या घरामध्ये अशी काही माणसं आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला असेल, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण महेश सर, तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही किती छान अभिनेते आहात, दिग्दर्शक आहात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आणखीन एक तुमची खासियत आहे ही बऱ्याच लोकांना माहिती आहे की तुम्ही खूप छान गाता. तर आमची एक विनंती आहे तुम्हाला आज या मंचावरून की आमच्यासाठी तुमच्या आवडीच्या काही ओळी तुम्ही गुणगुणाव्या. प्लीज प्लीज. या कॅफेमध्ये काहीही घडू शकतं. या कॅफेमध्ये आमच्याकडे पोस्ट बॉक्स आहे. आता काय व्हॉट्सॲप आहे, मेसेज असतात, तरीही आमच्याकडे एक पोस्ट बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काही पत्र आलेली आहेत. मी थोडक्यात ती पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्यासाठी आहेत ती. प्रिय महेश मांजरेकर सर, मी तुमच्याबरोबर अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आलेलो आहे, पण आपल्याच नाटकांच्या तारखेआड फुबैफू आलं तर फुबैफूमधून याला काढून टाका असं फोन तुम्ही झी मराठीला करता. तर सर, तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? खाली लिहिलंय तुम्हाला घाबरून भाऊ कदम. नाही असं बोललो भाऊ तुला. मला माहिती नाही सर. नाही भाऊ कसं आहे सिर, तुम्ही आयुष्यात मी आता खूप ऍक्टर्स बघितले, पण मला वाटतं की भाऊ हा वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स आय हॅव कम अक्रॉस. वाह वाह वाह. मी त्याला खूप आधी एक डाव भटातामध्ये बघितलेलं, पण नंतर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. मग त्याला मी बऱ्याच माझ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं.
त्याच्यातनं एक आय डोंट नो एक विचित्र क्वालिटी आहे. त्या चेहऱ्यावर एक खूप सॅडनेस आहे आणि तो कॉमेडी करतो आणि आउटस्टँडिंग. म्हणजे मला खूप म्हणजे मी त्याला जितकं त्याचं कौतुक करून कमी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन मला वाटतं भाऊ हा एक फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग आहे. वा वा, हे बरोबर, क्या बात. भाऊ म्हणजे मला एक जास्त का आवडतं, भाऊला 3 मुली आहेत आणि म्हटलं मुलाची तयारी म्हणत नाही बस. आय एम व्हेरी हॅपी विथ माय 3 डॉटर विच इज खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी बिकॉज आय फील आय हॅव गॉट 3 डॉटर्स. तो क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. सर, आज आपला हा कार्यक्रम घराघरात बघितला जातोय. सगळी कुटुंब आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या सोबत बसून हा कार्यक्रम बघत असतील, त्यामुळे त्यांच्याही मनात आता काही प्रश्न सुरू झाले असतील. त्यांच्या मनातले काही प्रश्न विचारतो की नॉर्मली शाळेत जाणारी मुलं असतील तर पालक सभा असते, पालक सभेत बोलवलं जातं. तर अशा पालक सभेला कधी तुम्हाला बोलवलं गेलं होतं का किंवा त्यांचं धाडस झालं होतं का? नाही, मी अजून तरी कधी टीचरने बोलवलं नाही. नाही, ते धाडस त्यांना माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे मीच त्यांना सांगतो जास्त अभ्यास करू नका, ते काय कंप्लेंट करतील. वा वा वा. म्हणजे मी जाऊन त्यांनी मला सांगितलं मार्क कमी पडले तर म्हणतो पडू दे. आता ते म्हणते आता काय बोलू. नाही काय ना, प्रत्येकाला कोणी काय विचारलं तर त्यांना काहीतरी एक प्रश्न विचारायचा. म्हणजे आता तू खूप शिकलायस, डॉक्टर झालायस, तर मी तुला विचारलं कुतुबुद्दीन हा भारतात कधी आला, तुला येतं का? संबंधच नाही. मग काय, मग कशाला करता तुम्ही? अगदी बरोबर. तसं टीचरला आपण प्रश्न विचारायचा. बरोबर. 17-7 जा किती विचारलं तर सांगता येत नाही. 17 नाही सांगत. हे बरोबर आहे सरांचं म्हणणं. मग ते आपण म्हणून त्यांना माहिती असतं आपल्याला उगाच उलटायला नको म्हणून ते मला बोलवतच. या लोकांचे काही फॅन समोर बसलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बघूया त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहेत. विचारा. मला महेश सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर, तुमचे चित्रपट खूप चांगले असतात, डायरेक्शन चांगलं असतं, स्टोरी चांगली असते, खूप चालतात, तुमची ॲक्टिंग चांगली असते, मला खूप आवडते. म्हणजे आम्ही गावाकडे सगळी लोक बघतो, आम्हाला खूप आनंद होतो. आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं, मला किती आनंद झाला तुम्हाला सांगू शकत नाही. आणि सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पायात जी कोल्हापुरी घातली ती कुठे घेतली? पिन मिळाली, पिन चार्जर छोटी पिन. वा वा वा. बघ, म्हणजे भाऊ हे तिथेपर्यंत पोहोचलेलं आहे तुमचं. पण ते चप्पल जी आहे ती मला वाटतं त्यांनी कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर घेतलेली असणार आहे. डोंबिवलीतनं पण वाटतेच तरी चालेल. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे? मला फोटो काढायचा आहे सर. अंकुश चौधरी साहेबांबरोबर फोटो काढायचा आहे मला एक. येऊ शकतो, पटकन या. सर तुम्ही बसा, सर तुम्ही बसा. सर चल चल. किती घाबरले. हे नाही, ती सेपरेट काढू ना. सर चल. बर. रेडी? हा. मला वाटलंच. असा का फोटो काढताय? माझे सलून आहे ना, फोटो लावायला लागतो. झालं तुमचं? मिळाला फोटो? सरांबरोबर एक काढला असता. तेवढं सरांबरोबर परमिशन मिळाली असते तर एक फोटो सर आणलाय सर सोबत. तेवढा धंदा वाढतो माझा. थँक्यू व्हेरी मच. भाऊ तुझं कुठे दुकान आहे? माझं पानाची गादी. अंकुश चौधरी सरांना मला विचारायचं आहे का अंकुश चौधरी तर चाचा चौधरी तुमचे कोण? चाचा. चाचा. क्या बात आहे. हे इंटेलिजंट उत्तर आहे. आणि कोणाला पटकन प्रश्न विचारायचा आहे का? हा, विचारा पटकन. परदेशी प्रेक्षक सुद्धा कार्यक्रमाला आलेले आहेत. चला, हवा येऊ द्या. हा बऱ्याच ठिकाणी बघितला जातो, परदेशातही बघितला जातो. झेकोस्लोवाकियावरून त्या बहुतेक आलेल्या आहेत. काय त्यांचा अर्थ सांगा, त्यांना कोणाला प्रश्न विचारायचा? ती काय म्हणती, ही जी चटई अंतरली ती तिची आहे. हे कधी संपणार आहे, तिला घेऊन जायचंय. आणि कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? अरे बापरे. काय काय आजारी आहेत, खूप आजारी आहेत. बघा, पेशंट आजारी असताना सुद्धा कार्यक्रमाला येतात, ही फार मोठी गोष्ट आहे. शहीद तोमरला विचारायचंय. पण ते जे सिलेंडर लावलंय त्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतो, माहितीये का तुम्हाला? शहीद
मनकर ह्यांना आता संपेल का? हे घालू का? हे घालू. गेला गेला गेला. जिवंत होतो मी. सई, तुझ्यावरती लोक मरतात याचा प्रत्यय तुला आलेला असेल, पण असे मरतील असं कधी वाटलं होतं तुला? घेऊन जा त्याला उचलून. प्लीज असे प्रेक्षक आणत जाऊ नका. गेला गेला गेला. तर या मंचावरती जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या चित्रपटाचे प्रस्तुत करता नानूभाई जयसिंघानी. सर, तुमच्या एंट्रीला डॉनचं गाणं वाजलं. तर आम्हाला आमचे जे जासूस आहेत त्यांच्याकडून कळलं की तुम्ही तुमचे आवडते कलाकार अमिताभ बच्चन आहेत आणि तुम्ही त्यांना खूप फॉलो करतात, तर त्याबद्दल काय सांगाल? नहीं, बच्चन साहब को सब लोग फॉलो करते हैं और मैं उनका फैन हूँ राइट फ्रॉम उनकी फर्स्ट फिल्म बॉम्बे टू गोवा, जिसकी मैंने शूटिंग अटेंड की थी. और उसके बाद मैं उनका फैन इसके लिए कि उनकी टाइम की पंक्चुअलिटी के लिए. जब भी उनकी शूटिंग पे जो भी उनकी मैंने शूटिंग अटेंड किया उस पर टाइम से पहले पहुंचना, उनके इवेंट्स, उनके शोज जहाँ पे भी जाना उसके टाइम पे पहले पहुंचने का मैं उनका बड़ा फैन हूँ. ओहो, जोरदार टाळ्या. तर मला असं कळलेलं आहे की सई तामणकर, तुम्ही जरा पुढे या. एक सरप्राईज नानूभाईंना देणार आहेत की साधारण नानूभाई कसे बोलतात याची एक झलक सई तामणकर तुम्हाला दाखवणार आहे. नानूभाई डोंट माइंड इट. नो प्रॉब्लम. नानूबाईंचे काही पेटंट शब्द आहेत ते वापरून कायम सर आमच्याशी बोलत असतात. जसं आता समजा त्यांनी म्युझिक लॉन्चसाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि कन्फर्मेशनचा एक फोन आवर्जून असतो, त्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर आहेत. सगळ्यांना फोन करतात आवर्जून, कन्फर्मेशन मिळालं आहे का नाही चेक करतात. हाँ सही, मैसेज भेजा, मिला कि नहीं? हाँ बराबर, KFC के पिच्छू. हाँ 9 बजे, हाँ 9 बजे पहुंच जाना. ओके. ज्यांनी पिक्चर केले त्यांना वाटलं की पिक्चरचं काय होणार, तर दिस इज वन मॅन जो कायम पुढे येऊन त्या पिक्चरला पुश केलेलं आहे. वा, इज अ फिनॉमिनल मॅन. म्हणजे मला त्यांनी नानूभाई जयसिंग आणि कर असं आडनाव लावायला पाहिजे असं माझं. आणि आता या मंचावरती मी जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतो या चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी दरेकर यांना. जोरदार टाळ्या. अश्विनी मॅम, पहिल्यांदा तर रेगेसाठी खूप खूप अभिनंदन. आणि आता हा सिनेमा, या सिनेमाच्या या निर्मितीविषयी आपण काय बोला? माझं स्वप्न होतं कॉलेजचं की महेश दादांबरोबर काम करायचं, आणि ते स्वप्न अगदी मी पोर बाजारच्या लॉन्चच्या वेळेस बोलले होते की मला महेश दादांबरोबर काम करायची इच्छा आहे. आणि माझं नशीब चांगलं आहे की मी सत्याला माझ्या पिक्चरमधून लॉन्च करते. मी या चला हवा येऊ देच्या मंचातर्फे महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या प्रेक्षकांना हे आवाहन करतो, ही विनंती करतो की सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका पोर बाजार. थँक्यू सो मच. आणि आपण आमच्याकडे आलात, आमच्या या कॅफेमध्ये एवढा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि माझ्या मान्यवरांना मिळणार आहे कॉटन किंग यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. महेश सर, तर या कॅफेमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप पॉझिटिव्ह स्टेप आहे ही मला वाटतं झी मराठीची. कारण हल्ली प्रमोशन करणं किती कठीण झालं आहे, किती कॉस्टली झालं आहे हे आम्हाला माहिती आहे. पण हा प्रोग्राम बंद करू नये असं मला कळकळीची विनंती आहे. थँक्यू सो मच. तर अशीच हवा करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.